यवतमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचं समोर आलंय। ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली। या घटनेने गावात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। या प्रकरणातील मृतकाचं नाव विशाल जगन रुंदई असं आहे। निलेश अरुण ढोणे असे आरोपीचं नाव आहे। आपल्या पत्नीशी अंदाजे 2 वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची चर्चा गावात होती। निलेशला संशय देखील होता। पत्नीच्या वागणुकीबद्दल त्याला काही दिवसांपासून संशय होता। या कारणी दोघांमध्ये अनेकदा वाद झाले। संशयाची खात्री झाल्यानंतर आरोपी निलेश अरुण ढोणे याने मृतक विशाल रंदईला गावातीलच एकांत ठिकाणी बोलवले। त्या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा होऊन वाद झाला आणि याच वादाचं रूपांतर हत्येत झालं। आरोपीने लाकडी दांड्याने विशालवर वार केले। त्यामध्ये गंभीर जखमी झालेला रंदई रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी निलेश अरुण ढोणेला अटक केली आहे। तपास घाटंजी पोलीस ठाण्यातील अधिकारी करतायत।